पुढे नेणारा सांगितलं ही अतिशय खरी गोष्ट आहे। आणि माझ्या संस्थेचे 5 मराठी शाळा आहेत, त्यातल्या ज्या ग्रामीण भागात आहेत तिथं मला ते नक्की जाणवतं। त्यामुळे मुजुमदार सरांनी जे आता सांगितलं ते विद्यार्थ्यांनी जरूर लक्षात ठेवावं। माझ्याकडे जबाबदारी आहे बोराडे यांची ओळख करून देण्याची। गेली 15 वर्ष हा ग्रंथ महोत्सव आणि मिनी मराठी साहित्य संमेलन सातत्याने सातारमध्ये भरत आहे, त्याचं आयोजन केलं जात आहे। आणि बहुतेक प्रत्येक वेळेला साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उद्घाटक म्हणून बोलवण्याची एक प्रथा आमच्याकडे आहे। पण तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की थोर साहित्यिकामधलीच काहीच नावं अशी आहेत की जी या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या भानगडीत पडलेली नाहीत। मुद्दाम भानगड असं म्हणतो मी। आणि त्यातले बोराडे सर आहेत, तेव्हा त्यांचं टाळ्याच्या गडगडात स्वागत करायला पाहिजे। कारण त्यांना त्यांच्या शिष्यांनी मित्रांनी सर्वांनी बऱ्याच वेळा विनंती केली की आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार व्हा। अगदी फमू शिंदेनी स्वतः त्यांना मागे विनंती केलेली होती, पण त्यांनी त्याला कायम नकार दिलेला आहे। प्रा. बोराडे यांचं पूर्ण नाव आहे रावसाहेब रंगराव बोराडे। त्यांचा 1940चा जन्म, परंतु शालेय जीवनापासून 10वी पासूनच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली। आणि महत्वाचं म्हणजे त्या कालावधीमध्ये दैनिक सकाळला 25 वर्षे पूर्ण होत असताना काही स्पर्धा ठेवलेल्या होत्या आणि कथेच्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपली कथा पाठवली। त्यावेळेला ते 10वी मध्ये होते आणि त्या वेळेला त्या कथेने एक मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मापदंड निर्माण केला। आणि बोराडे हे अतिशय लहान वयामध्ये मराठी लेखक झाले, या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे। त्यांची वैशिष्ट्य फार वेगवेगळी आहेत। त्यांनी 1971 सालापासून ते कॉलेजचे प्राचार्य होते। आणि त्यापेक्षा आपल्या सर्वांना माहिती असेल की वैजापूर हे गाव आता महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध पावलेलं आहे। आणि हे वैजापूर गाव प्रसिद्ध करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो बोराडे सरांचा आहे, हे या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे। त्यांच्या कथा ह्या विशेषतः प्रसिद्ध आहेत, त्या वाचकांसमोर येतात। त्या ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि त्यामधून त्यांनी त्या माणसाला जिवंत केलेलं आहे। त्यांची धोरणी माणसंही आपल्याला कथेमधून दिसून येतात, हे मुद्दाम मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। ते नुसते कथाकार नाहीत, ते नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं काम केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की आम्ही अगदी तरुण वयापासून बघतोय की आमदार सौभाग्यवती यावरचं जे नाटक आहे हे अतिशय गाजलं, त्याचे शेकडोनी प्रयोग हे सगळीकडे झालेले आहेत। त्यामुळं या ग्रंथ महोत्सवामध्ये आपण जी सोपी मराठी भाषा वापरा म्हणतो त्याचे ते खरे आपण म्हणतो की त्यांचं खरंच त्याचं जे स्थान आहे ते त्यांच्याकडे आहे। ते कायम सांगत असतात की एक सोपं मराठी बोला आणि प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात। त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये 1967 साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला, तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला। मळणीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर त्यांना जी 5 राज्य पुरस्कार मिळालेले आहेत ती पुस्तक आहेत, त्यात मधलं मळणी, पाचोळा, 5 ग्रामीण नाटिका, कणस आणि कडबा, त्याचबरोबर एकांका, चोरीचा मामला त्यांना मिळालेले आहेत। त्यांना दमाणी पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, जेवणदोळी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, हे सर्व त्यांना मिळालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे 2010 साली राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता, त्यानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं, सन्मान वृत्ती देऊन। याचबरोबर ते मराठवाडा साहित्य परिषद विश्वस्त मंडळावर नियुक्त झालेले आहेत, त्यांचं तिथं काम आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपण कायम प्रयत्न करत असतो की नॅशनल बुक ट्रस्टचा स्टॉल आपल्या सातारमध्ये ग्रंथ महोत्सवामध्ये असावा। त्याचं कारण असं की अतिशय कमी किमतीमध्ये ही पुस्तकं मिळतात आणि ती देशव्यापी असतात। तर त्या नॅशनल बुक ट्रस्टनी त्यांच्या साहित्याला हिंदी व इंग्रजी अनुवाद केला आहे। त्यामुळं त्यांची पुस्तकं ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर अगदी देशापर्यंत पोहोचलेली आहेत। त्यांना बऱ्याच
ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये त्यांना अध्यक्षपद मिळालेलं आहे, निवडणुकीच्या सोडून त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणाने वक्तृत्वाने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. त्यांच्या जवळपास 20 कादंबऱ्या आहेत, त्यांचे कथासंग्रह जवळपास 10 आहेत, त्यांची नाटकं जवळपास 12 ते 15 आहेत, त्यांचं समीक्षा आहे ग्रामीण साहित्याच्यावर. त्यामुळे असं हे मोठं व्यक्तिमत्व आज या ग्रंथ महोत्सवाला मिनी मराठी साहित्य संमेलन उद्घाटक म्हणून लाभलं, याबद्दल आम्हा सर्व संयोजकांना अतिशय आनंद झालेला आहे. सातारमधील सर्वांना आपण या ठिकाणी येणार, आपण उद्घाटनपर बोलणार, याबद्दल अतिशय आनंद झालेला आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्या भाषणामधून आपण या ग्रंथ महोत्सवाला आणखीन वेगळी दिशा द्याल. आपण या कार्यक्रमासाठी सपत्नीक आला त्याबद्दल मी आपल्या सौंचे सुद्धा या ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. आपणाला हा ग्रंथ महोत्सव नक्की आवडेल, याची चर्चा तुम्ही जिथे जाल तिथं कराल, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करून माझं तुमच्याबद्दलची जी माहिती आहे त्याचं भाषण संपवतो.